आपण पाहत आहात अमोल तडका राज. मित्रांनो, आम्हाला विकास करायचा आहे आमच्या जिल्ह्याचा, आमच्या तालुक्याचा, म्हणून आम्हाला महायुतीसोबत जावं लागेल असे म्हणणारे अत्यंत कमी नेते असतील असं म्हणता येईल का? नाही, तर असे म्हणणारे खूप सारे नेते आहेत आणि ते नेते महायुतीसोबत गेले. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार यांचा गट, या सगळ्यांना सोडून आता ते महायुतीसोबत भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांची पार्टी यांच्यासोबत आहेत. पण मला सांगायचं आहे आता तुम्हाला, पाटण तालुका जो सातारा जिल्ह्यातील जो पाटण तालुका आहे, त्या तालुक्यातील दोन्हीही नेते उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार गटातले हे जे नेते पहिल्या काळापासून राहिलेले होते, हे कुठे गेले? शरदचंद्रजी पवार गटातील सत्यजित पाटणकर हे आता भाजपमध्ये आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील शंभूराज देसाई हे आता शिवसेना शिंदे गटामध्ये. त्यांचं म्हणणं होतं हेच की आम्हाला विकास करायचा आहे म्हणून आम्ही ह्या महायुतीमध्ये सामील झालेलो आहे. हे दोघांचं एक प्रखर मत आहे. पण आता मी तुम्हाला वस्तुस्थिती दाखवतो, खरंच यांनी विकास केला का? गेल्या 10 वर्षापासून जे सत्यजित पाटणकर म्हणत होते, गेल्या 10 वर्षापासून आमच्या पाटण तालुक्याचा विकास झालेला नाही, म्हणून मी स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. आणि ह्याचबरोबर शंभूराज देसाईने सुद्धा हे सांगितलं की आम्हाला आमच्या पाटण तालुक्याचा विकास करायचा आहे म्हणून आम्ही शिंदे गटामध्ये आणि सत्तेसोबत आहोत. पण ही वस्तुस्थिती बघा, काय काय वक्तव्य दोघांनी केली होती हे सुद्धा पहिली बघा. त्यानंतर वस्तुस्थिती, पाटण तालुक्यातील हे गाव आहे एक, त्या गावामध्ये अजून 75 वर्षापासून रस्ता नाही. पण आता तुमच्याकडे 10 वर्ष झाले सत्ता आहे, भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, महायुतीची सत्ता आहे, तरीसुद्धा ह्या गावाला अजून रस्ता झालेला नाही. हा व्हिडिओ जरी 3-4 महिन्यापूर्वीचा असला तरी या 3-4 महिन्यामध्ये कोणत्या प्रकारचा रस्ता अजून त्या गावामध्ये झालेला नाही. सांगितलं युवकांच्यासाठी नोकरीचे प्रशिक्षणाचं केंद्र नव्या रस्त्यावर होतं, ते बंद केलं. बंद केलेलं नाही दादा. दौलतनगरच्या लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये ते आत्ता सुद्धा सुरू आहे. अनेक विद्यार्थी तिथं प्रशिक्षण घेतात, अनेक विद्यार्थी तिथं अभ्यास करतात. ती सुविधा त्यांना गेल्या 5 वर्षापासून नवीन जागेत शताब्दी स्मारकामध्ये या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. त्यांनी सांगितलं की गांधी टेकडी जी बाळासाहेब देसाई उपनगरामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जो रखडलेला विकास होता, प्रकल्पग्रस्तांची जी रखडलेली कामं होती, त्याचबरोबर धरणांची अपुरी कामं, तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे. तालुक्यामध्ये शेतीचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पामुळे होत आहे. आणि अशा अनेक प्रश्न पाटण मतदार विधानसभामध्ये गेल्या 10 वर्ष प्रलंबित राहिले. गावामध्ये अद्यापही रस्ता नाहीये. गावकऱ्यांची पिढ्यानपिढ्या डोंगरदऱ्यामध्ये मरण यातना सहन करावी लागते. कोकीसरे, गवळीनगर हे गाव रस्त्यापासून वंचित असल्यानं गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे देखील हाल होतात. लोकांना 3 किलोमीटरपर्यंत पायपीट करत मार्ग काढावा लागतोय. 2018-19 साली रस्त्याला मंजूर झालेला निधी ठेकेदारानं हडपल्याचा आरोप इथले ग्रामस्थ करतात. रस्ता नसल्यानं लोक गाव सोडून इतर ठिकाणी जात आहेत. त्यामुळे या गावकऱ्यांची आर्त हाक कोण ऐकणार अशी चिंता गाव